एक अधुरी प्रेम कहाणी. कॉलेजमधले बी.कॉमचे शेवटचे वर्ष. कॉलेजची ओव्हरनाईट ट्रिप होती. शेवटची असल्यामुळे वर्गातले सर्वजण आले होते. तीही. दिवसभराच्या दंगामस्तीनंतर रात्री कॅम्पफायरभोवती सगळेजण जमले. रात्र झाल्यामुळे पडलेल्या मस्त थंडीत कॅम्पफायरची ऊब हवी हवी वाटत होती. त्या उभेत अंताक्षरी चांगलीच रंगली. नेहमी बुजरी बुजरी असणारी तीही गायली. मला उगाच वाटत होते की ती आपल्याकडे बघून गाते. रात्र चढायला लागली आणि हळूहळू सगळेच पेंगुळायला लागले आणि एक एक जण झोपायला जायला लागले. हळूहळू सगळेच गेले. मीही गेलो मग झोपायला. कसल्याशा हुरहुरीने मन अस्वस्थ होते. काय ते नक्की कळत नव्हते. गादीवर पहुडलो होतो पण झोप येईना. उगाचच कूस बदलून झोपायचा प्रयत्न करत होतो. एवढ्यात बाहेर कसली तरी चाहूल लागली म्हणून बाहेर आलो. पाहतो तर ती एकटीच कॅम्पफायर शेजारी निखारे न्याहाळत बसली होती. डाव्या हातावर भार देऊन दोन्ही पाय मागे दुमडून एकटक निखारे न्याहाळत कसल्याशा विचारात दंग. धीर करून मी पुढे गेलो. तिच्या बाजूला उभा राहिलो. तिला अजून माझी चाहूल लागली नसावी इतकी ती विचारात दंग होती. आजपर्यंत तिच्याशी ती आणि मी दोघंही एकटा असताना कधीच बोललो नव्हतो. काही प्रॉब्लेम? मी विचारले. एकदम दचकून तिने माझ्याकडे पाहिले. बारीकशे हसून ती म्हणाली, नाही, काही नाही. मग इथे अजून? सहजच. तिच्या बोलण्यातल्या सहज सुलभतेमुळे मी रिलॅक्स होऊन तिच्या शेजारी बसलो. तिला न्याहाळत. मोकळे सोडलेले तिचे केस वाऱ्याचे निमित्त करून तिच्या गालाशी खेळत होते. वाऱ्याच्या झुळकेने निखारे फुलले की त्याचा लाल उजेड तिच्या चेहऱ्यावर पडत होता. त्याच्याशी ते केस लपंडाव खेळत होते. त्या लाल उजेडात तिचा सुंदर चेहरा अधिकच मोहक दिसत होता. मधूनच आपल्या उजव्या हाताने ती ते वाऱ्याने झुळकणारे केस सावरून कानामागे सारत होती. मी आता तिच्या अगदी जवळ बसलो होतो. अनाहूतपणे माझा हात तिच्या चेहऱ्यावर झुळझुळणाऱ्या त्या केसांकडे गेला. पण मी तो आवरला. घड्याळ बघायचं नाटक करून हात मागे घेतला. पुढे पसरलेले पाय दुमडून छातीशी घेतले. गुडघ्याला मिठी मारून हनुवट गुडघ्यावर ठेवून तिच्या चेहऱ्याकडे तो लाल प्रकाशाचा लपंडाव न्याहाळत राहिलो. नीलमने पण आता आपले केस मागे बांधले. नीलम 2-3 महिन्यापूर्वीच आमच्या कॉलेजमध्ये आमच्या वर्गात आली आणि सरळ सर्वांच्या मनात रुजली. नीलम रुजली पण रुळली मात्र नाही ती कोणात. फारशी मिसळत नसे किंवा कोणाशी फारशी बोलतही नसे. तिला कॉलेजला सोडवायला बहुधा तिचे वडील आणि न्यायला भाऊ येत असे. तिच्याशी बोलायचा मी 1-2दा प्रयत्न केला पण फारशी दाद नाही मिळाली. नाही म्हणायला आमच्या कंपूबरोबर कॅन्टीनला आली ती 3-4 वेळा आमच्याबरोबर मिसळ खायला, पण आमच्यात ती कधी मिसळली नाही. एक दिवस आमचा कंपू असाच कॉलेजच्या आवारात टवाळक्या करत होता. अचानक सर्वजण शांत झाले आणि माझ्या मागे बघू लागले. काय आहे रे मागे? असे म्हणत मी मागे पाहिले तर नीलम होती. मी काही म्हणायच्या आत ती म्हणाली, मला तुझी अकाउंट्सची वही पाहिजे. माझी अकाउंट्सची वही? हो, तुझी वही. असे म्हणत तिने मी रोज जी एकमेव फुल स्केल नोटबुक कॉलेजला आणत असे ती माझ्या हातातून घेत, मी यायच्या आधी काय काय झाले ते पाहिजे होते असे म्हणत निघून गेली. 2-3 दिवसांनी वही परत आली. मी ती वही बघायच्या आत आमच्या कंपूने ती ताब्यात घेतली. डिसेक्शन केले. कुठे काही मेसेज वगैरे सापडतायत का बघायला, पण त्यांना काही नाही मिळालं. मी दाखवले नसले तरी मीही तेच करायला खूप उत्सुक होतो. त्यामुळे घरी गेल्या मी पण वहीचे डिसेक्शन केले पण कुठे काहीही सापडले नाही. म्हणायला शेवटच्या 2-3 पानावर ग्रॅफिटीमध्ये माझ्या लुनाचा नंबर आणि खाली काहीतरी अगम्य भाषेत मजकुराची भर पडली होती. पण हे कंपूपैकी कोणाचे तरी काम असेल म्हणून मी जास्त लक्ष दिले नाही. मला आवडतोस तू खूप. शांततेचा भंग करत अचानक नीलम म्हणाली. मी दचकून तिच्याकडे बघून काय असे जवळजवळ ओरडलोच. वाचले नाहीस का?
तुझ्या वहीत मागच्या पानावर लिहिले होते मी, लुनाच्या नंबरच्या खाली. ते तू लिहिले होतेस? तोड वा असे काहीतरी होते ते. हो, उलटे वाच उर्दूसारखे, असे म्हणत ती उठली आणि चला आता झोपूयात, गुड नाईट असे म्हणत ती मुलींच्या डॉक्युमेंटरीकडे गेली सुद्धा. आता थंडी चांगली जाणवू लागली होती. विस्त्यांनी खऱ्यावर फुंकर मारून मी ते चेतवण्याचा प्रयत्न केला. अवाक झालेला मी तसाच पाठीवर आडवा होऊन आकाशाकडे बघत विचार करू लागलो. व्हॉट्स नेक्स्ट? आता पुढे काय आणि कसं? विचारात किती वेळ गेला कळलं नाही. पण अचानक आवाज आला, ए दगडा, झोपायचं नाही का तुला? चल आता. अरविंद, दुसरे कोण? कंपूतला माझा सगळ्यात जवळचा मित्र. त्याच्या दरडावण्यामुळे मी त्याच्या बरोबर आमच्या डॉक्युमेंटरीकडे निघालो. जाता जाता त्याने विचारलं, काय म्हणत होती ती? कोण? मी साळसूदपणे विचारले. नीलम. मला माहिती आहे, ती पण होती इथे बराच वेळ. काही नाही रे विशेष, असे म्हणून मी विषय झटकून मी आत खोलीत येऊन डोक्यावरून पांघरून घेऊन झोपेचे नाटक केले. ट्रीप परत आली. दिवाळीच्या सुट्ट्या संपल्या. कॉलेज परत सुरू झाले. तेच रुटीन आमचे आणि नीलमचे. भराभरा दिवस गेले. फाईल्स, परीक्षा सुरू झाल्या आणि संपल्यासुद्धा. शेवटच्या पेपरनंतर आम्ही सगळा कंपू पेपर डिस्कस करत होतो. तेवढ्यात अरविंद कानात कुजबुजला, नीलम येते. मी सगळ्यांना घेऊन सटकतो. तू आज तरी काहीतरी सिरियसली बोल तिच्याशी. मी आणि नीलम चालत गेटकडे निघालो. काय ठरवलंयस? नीलमने विचारले. काही नाही, नोकरी बघतोय. बहुधा CA पण करेन. त्याविषयी नाही विचारलं, नीलम म्हणाली. आमच्याकडे मला स्थळ बघतायत माझ्यासाठी. 2-3 महिने फक्त मी पुढे ढकलू शकेन, त्यापेक्षा नाही. चल बाय, दादा आलाय. असे म्हणत ती मोटारसायकलवर आलेल्या तिला न्यायला आलेल्या तिच्या भावाबरोबर निघून गेली. मी सुन्न होऊन नुसताच उभा होतो. काय म्हणाली? अरविंद, दुसरं कोण? काही नाही रे, खोटं बोलू नकोस. मी तुझ्या वहीत वाचलंय तिने लिहिलेलं. तू वाचलंस? हो, तुझ्या लुनाच्या नंबरखाली तिने काय लिहिलं होतं ते मला माहीत आहे, अरविंद म्हणाला. मी तिचा पत्ता काढलाय. आपण तिच्या घरी जाऊयात. मी बोलेन पाहिजे तर तिच्या वडिलांशी, पण बी सिरियसली ॲटलिस्ट नाव. माझ्याकडे या रत्नाचं कोंदण नाही रे अरविंदा, मी अरविंदला म्हणालो. मूर्ख आहेस अरे. रत्नांचं कधीच म्हणणं नसतं सोन्याचं कोंदण पाहिजे म्हणून. चांदीत पण रत्न सेट होतात अगदी उत्तमरित्या. जास्त विचार करू नकोस. माझ्या ट्रेडमार्क उत्तरावर तू म्हणजे ना, असे म्हणत तो चिडचिडत निघून गेला. पण घरच्या जबाबदाऱ्या, आईचे आजारपण आणि 2 बेडरूमच्या फ्लॅटमध्ये राहणारे आम्ही 6 जण. ह्या परिस्थितीत अजून 5-6 वर्ष तरी लग्नाचा विचार करणं शक्य नव्हतं. हे मी अरविंदला कसे समजावू? बघता बघता रिझल्ट आले. रिझल्ट बघायला कॉलेजवर गेलो. माझा रिझल्टचा प्रश्नच नव्हता. माझा फर्स्ट क्लास ठरलेला होता. पण मला तिला बघायचे होते. लिस्टमध्ये तिचे नाव होते, पण ती आसपास कुठेही नव्हती. तिचे लग्न झाले. अरविंद, दुसरं कोण? तिचे लग्न झाले आणि त्यामुळं ती नाही दिसणार तुला आता इथे. मला दिसली होती लग्नानंतर. आमची नजरानजर झाली. खूप आतुरतेने बघितले रे तिने माझ्याकडे. दगडा, असे नको होतेस करायला. हे सगळं कालपासून का आठवते एवढ्या तीव्रतेने? गेल्या 30-35 वर्षात 10 वेळाही न आठवलेली ही गोष्ट कालपासून सतत का भेडसावते? बाबा, तुमचा फोन. ह्या आवाजाने दचकलो. माझी मुलगी हातात फोन घेऊन उभी होती. कोण ग? अरविंद काका. काय रे अरविंदा? असे म्हणेपर्यंत अरविंद म्हणालास, आजचा पेपर बघितलास? त्याचे वाक्य संपताय तोपर्यंतच समोर पडलेल्या वर्तमानपत्रावर नजर गेली. द्रुतगती मार्गावर झालेल्या भीषण. आजपर्यंतच्या आयुष्यात कधीही रडलो नव्हतो. आई गेली तेव्हासुद्धा ऊर भरून आला होता. अश्रू डोकावले होते, पण कधी बाहेर पडले नव्हते. आज प्रथमच एक अश्रू सगळ्यांची नजर चुकवून समोरच्या चहाच्या कपात पडला.